हे डॉम्सचे पोस्टर कलर्स मी वापरते आत्ताच्या चित्रपद्धतीसाठी. याचं महत्त्वाचं कारण आहे, की हे रंग तुम्ही काढताना आणि काढून झाल्यानंतर, वाळल्यानंतरही तितकेच फ्रेश राहतात. खूप सुंदर ब्राईट कलर दिसतात. जो तुम्ही कलर घ्याल तो खूप छान दिसतो आणि त्यांच्या रंगसंगती करताना फारसे मिक्सअप होऊन काळवंडत नाही ते कलर. त्याच्यामुळे मी हे कलर वापरते. या चित्रपद्धतीमध्ये मी खूप डार्क कलर पण घेत नाहीये आणि लाईट कलर पण घेत नाहीये. मध्यम कलर घेऊन मी ही अशी पेटल करणार आहे. वन स्ट्रोक पेंटिंग असं आपण त्याला म्हणू शकतो. तर अशा पाकळ्या ब्रशवरचं प्रेशर कमी जास्त करून आपण काढणार आहोत. बघा किती सुंदर चमकदार रंग दिसतात. वाळल्यानंतरही असेच फ्रेश रंग दिसणार आहेत हे. हे चित्र काढताना जरी सोपं वाटत असलं तरी ते तितकं सोपं नाहीये. कारण तुम्हाला जितकी प्रॅक्टिस असेल, तुमच्या हातावरती आणि ब्रशवरती तुमचं जितकं प्रभुत्व असेल, तितका दाब कमी जास्त करून पाकळ्यांचे वेगवेगळे आकार तुम्हाला काढता येणार आहेत. आता ह्या फुलांच्या पाकळ्या आहेत. त्याच्यानंतर येणारी पानं आणि देठं यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं प्रेशर देऊन ह्या एकाच ब्रशपासनं मी तुम्हाला चित्र काढून दाखवणार आहे. ब्रशचा नंबर आहे 9. 9 नंबरच्या ब्रशपासनं आपण हे चित्र काढून बघतोय. चला बघूया. आता मी हा पिवळा रंग मध्यभागी दिलाय थोडासा आणि हे रंग ओले असेपर्यंतच अगदी थोडासा लाल रंग मी इथे ऍड करणार आहे टोकांना आणि नंतर मध्यातनं फुलाच्या मध्यातनं पाकळीच्या मध्यापर्यंत. बघा मी एकदाच ब्रश मध्ये रंग घेतलाय, तो मी 4ही पाकळ्यांना 5ही पाकळ्यांना वापरलाय. आतापर्यंत आता तुम्ही चित्रात बघितलं की खूप साऱ्या पाकळ्या पसरल्या आहेत किंवा फुलं पसरली आहेत असं दिसतंय. याचा एक गुच्छ तयार होण्यासाठी आपण देठ बांधून घेऊयात त्याची आणि ती देठ कशी काढायची हे आता बघूयात. याच्यासाठी मी हिरवा आणि काळा रंग थोडा एकत्र करून वापरते आणि हा बघा 9 नंबरचाच ब्रश घेतलेला आहे. तुम्हाला याच्यात कळेल की ब्रशचं प्रेशर कमी जास्त करून एकाच ब्रशने बारीक आणि जाड रेषा तुम्ही कशा काढू शकता. ही थोडी जाड रेषा आणि आता या नाजूक फुलांसाठी या थोड्या बारीक रेषा. आहे की नाही मजा? आता हिरवा रंग दिसायला लागेल. पण पाकळ्यांना थोडे डिटेलिंग करून घेणार आहोत. देठामुळे या फुलांचं रूप कसं पालटतं हे आता तुम्हाला लक्षात आलंच असेल.
हे झालं आपलं चित्र कंप्लीट. ह्या ब्रश पेंटिंगच्या वन स्ट्रोक ब्रश पेंटिंगच्या प्रोसेसबद्दल तुम्हाला काय वाटलं हे कमेंटमध्ये कळवायला नक्की विसरू नका.